फाइनली पहुंच गए हम लोग। खूप चालून चालून दमलो होतो आणि आता फायनली वॉटरफॉल पाहिलं तर थोडी मनाला शांती वाटली, कारण की आता जास्त चालावं लागणार नाही आहे आणि घाम पण इतका येत होतं ना, गरम पण खूप होत होतं. तर बघा फायनली पोहोचले आम्ही वॉटरफॉलला आणि इतका सुंदर वॉटरफॉल होता ना, खूप उंच होता आणि खूप उंचावरून वाहत होता. त्याच्यामुळे ना पाणी पण एकदम क्लीन होतं आणि एकदम थंड थंड एकदम चिल वॉटर होतं, एकदम बर्फासारखं पाणी होतं. तर बघा आता आम्ही वॉटरफॉल क्रॉस करून पलीकडे जाते, कारण की पलीकडे छान असेल वरतून डोंगरावरून वॉटरफॉल वाहतोय, तर तिथे जाऊन आम्हाला बसायचं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही हा क्रॉस करतोय. हा वॉटरफॉल ना खूप उंच आहे, म्हणजे खूप असा उंच डोंगर आहे आणि तिथून हा वॉटरफॉल खाली वाहतोय आणि पाणी पण खूप प्रेशरने वाहतंय. जर कोणाचा पाय स्लिप झाला ना तर डायरेक्ट खाली जाऊ शकतात. छोटा मुलगा होता, नुकतेच मासे पकडत होता. हे बघा खेकड पकडतोय. काय पकडतोय रे? काय पकडतोय? खेकडा पकडतोय. भेटला का? खेकडा दाखव. हे बघा इथे खेकडाचे पिल्लू आहेत, ते पकडतोय. अपने साइज का फिश पकड़ा है. आंटी आप भी जाते हैं. तुम लोग एंजॉय किया ना? बहुत एंजॉय किया. और एबिगेल को भी ले आते हैं. एबिगेल नहीं ट्रेकिंग करती है. उसको मजबूरी में लाओ. धबधब्यावरती मस्त एन्जॉय केला आणि आता निघालोय परत. वाजले किती सुवर्ण. दर्शना कैसा लगा धबधबा? वॉटरफॉल कैसा लगा? खूप सुंदर वॉटरफॉल होता, खूप मजा आली. आता रिटर्न निघालोय पुन्हा रिसॉर्टवरती. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला, सगळ्यांनी छान असे फोटो काढले आणि सगळे मस्त पाण्याखाली भिजलेत आणि आता निघालोय रिसॉर्टवर. कारण की खाली ढाळ आहे ना, त्याच्यामुळे उतरायला बरं वाटतंय. चढायचं म्हटलं ना का पूर्ण घाम निघाला होता आणि आता मस्तपैकी ओले झालोय ना, तर आता छान वाटतंय. आणि खालीच उतरायचं आहे ना, त्याच्यामुळे दमल्यासारखं होत नाही. रिसॉर्टमध्ये पोहोचलो आता. कपडे वगैरे काही चेंज करणार नाही, ऑलरेडी ओलेच आहेत. त्याच्यामुळे आता डायरेक्ट ह्याच कपड्यांवरती मी पूलमध्ये जाणार आहे, कारण आता चेंज वगैरे करत बसलं ना का खूप लेट होईल, कारण की आत्ता वाजलेत 4:45. त्याच्यानंतर ना आम्हाला आता जेवण पण करायचं आहे. जेवण करून मग पूलमध्ये जाणार आहे. ते मस्त इथे पनीरची भाजी, छोलेची भाजी, चपाती, राईस, पापड, सॅलेड आणि गुलाबजाम आहेत. मस्त असं जेवण आहे. आता मस्त जेवण वगैरे झालं आहे ना, आता चाललं आहे स्विमिंग पूल साईडला. तो वरच्या साईडला स्विमिंग पूल आहे, तिकडे चाललो आहे. ट्रेकिंग करा तुम्ही, पाणी पाहिजे तर ट्रेकिंग करा.
हो ना, वरती जास्तच उंच आहे ना. हो ग. मिशू आता फर्स्ट टाइम चालली आहे स्विमिंग पूल मध्ये का जाऊन आली? जाऊन आली ती. हो, आवडला मिशूला? अच्छा लगा. अच्छा लगा तुझे? अच्छा लगा. हाँ, मजा आया तुझे? मजा आया. चलो, वरती आलोय स्विमिंग पूल साईडला. तर इकडे सगळे स्विमिंग करतात आहेत, पण मी तर काय पाण्यामध्ये जाणार नाही आहे, कारण की तिकडूनच वॉटरफॉलच्या साईडने जाऊन आलो. तर तिकडे खूप छान वाटलं आणि आता ऑलरेडी ओली आहे, पण पाण्यामध्ये जायचं मन नाही करत आहे, नको वाटतं स्विमिंग पूल. त्याच्यामुळे फक्त पाय सोडणार आहे पाण्यात आणि ते हे लोक मस्त मजा करतात आहेत. तोपर्यंत म्हटलं आपलं 1-2 रील शूट करावा. तर मी चालली आता रील शूट करायला आणि इकडे चाललं त्यांचं एन्जॉय. स्विमिंग पूलमध्ये हे सगळे मज्जा करतात आहेत. स्विमिंग पूल साईडला जाऊन आलो, खूप पाऊस आला होता, पूर्ण ओलं झालं आणि आता चाललो आम्ही फॉग डान्स साईड. आत्ता ह्या साईडला चालू झाला होता फॉग डान्स बरोबर रेन डान्स पण होता, कारण की वरतून शॉवर पण सोडले होते आणि एका साईडला फॉग डान्स पण चालू होता आणि खूप जबरदस्त पाऊस होता. त्याच्यामुळे मोबाईल काय शूट करायला घेऊन जाऊ शकले नाही, कारण की माझा मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही आहे. त्याच्यामुळे असंच आम्ही रँडमली शूट केले हे. फॉग डान्स करून आलो, मस्त चेंज वगैरे केलं. तिकडे बॅक साईडला चेंजिंग रूम आहे, तिथे चेंज केलं आणि आता पण मी पुन्हा जीन्स वेअर केली, कारण सकाळी पण जीन्सच घातली होती. 1 पीस घालणार होती, पण 1 पीस कॅन्सल केला आणि आता जीन्स घातली. आता आम्ही पुन्हा चाललो आहे टी ब्रेकसाठी. तर आता पुन्हा चहा नाश्ता आहे, चहा नाश्ता करणार आणि मग बॅग घेऊन निघणार आहोत घरी. तर मस्तपैकी एन्जॉय केला आहे आणि मजा पण आली. पाठी जी झाडं दिसत ना, ही बटरफ्लायवाली झाडं आहेत. ही जर फुलं असतील ना, अशी फुलं असेल ना, तर याच्यावरती बटरफ्लाय खूप येतात. तर खूप सुंदर झाड आहे आणि फुलं पण खूप छान आहेत, खूप मस्त फुलं आहेत आणि छान दिसतात आहेत. याच्यावरती ना बटरफ्लाय खूप बसतात आणि इथे बोलतात खूप सारे बटरफ्लाय आहेत आणि खूप मोठा पण एक आहे. सकाळी तुम्ही बघितलं, खूप छान व्हिडिओ आले होते बटरफ्लायचे. त्या टाईपमधलेच ब्लॅक कलरचे बटरफ्लाय खूप आहेत ह्या ठिकाणी. नाश्ता करायला बसलोय. त्या नाश्त्यामध्ये ना मी इथे कॉफी घेतली, मोनेको बिस्किट घेतले, केक घेतलाय आणि कांदा भजी आहेत. असा नाश्ता आहे प्रॉपर. सगळ्यांचा श्रावण चालू असल्यामुळे कोणी अंडे वगैरे काही खात नाही, म्हणून सगळ्यात आधी जाऊन विचारलं की केक एगलेस आहे की एग आहे, तर त्यांनी एगलेस आहे म्हणून सांगितलं. तर मस्त आता आमचा इथे नाश्ता चालू आहे. मस्त आता चहा नाश्ता झाला आणि आता निघालो आम्ही घरी. तर आता त्याच्या आधी थोडेसे रील्स वगैरे शूट करणार आहे आणि त्यानंतर घरी निघणार आहेत. आतमध्ये टेंटमध्ये बॅग ठेवलं, त्या बॅग घ्यायच्यात आणि मग आपली ट्रॅव्हल बुकिंग केली आपण, त्याच्यामध्ये जाणार आहोत घरी. निघालो आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसण्यासाठी, निघालो घरी. बैग है हर्षा के पास. यहाँ पर भी अच्छे फोटो निकलते थे रे. हाँ, अभी जाने दे, अभी जाने का टाइम हो गया. कितने भी फोटो निकालेंगे ना तो मन नहीं भरेगा. आता सगळं पिकनिक वगैरे झाली आहे आणि आता आम्ही निघालो घरी. तर ही पाठीमागे दिसते, ही ट्रॅव्हल्स बुकिंग केली होती आम्ही, त्याने आलो होतो आणि आता पुन्हा रिटर्न त्याने जाणार आहोत. तर आता सगळेजण उतरले टेम्पो ट्रॅव्हलरमधून आणि ते आपल्या घरी निघाले आणि आत्ताच घरात पोहोचले. आता मस्त गरम पाण्याने आंघोळ करते, मस्त फ्रेश होते आणि आजचा व्हिडिओ इथंच बंद करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.